राज्य मागासवर्ग आयोगाने मागासलेपणाचे निकष निश्चित केले। त्याचं स्वागत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केलंय। इंदिरा साहनी प्रकरणात सुप्रीम कोर्टाने मागासवर्गीयांच्या मागासलेपणाचे जे निकष निश्चित केले त्यात आता काळानुसार बदल व्हायला हवा असं चव्हाण म्हणाले आहेत। सुप्रीम कोर्टात जाऊन पुनर्विचाराची मागणी करावी असं मत त्यांनी व्यक्त केलं। याबद्दल अशोक चव्हाण यांच्यासोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी तुषार कोळेनी। आपल्यासोबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण आहे। सर, कालच माहिती पुढे आली आहे की मागासवर्ग आयोग मराठा समाजाचं जे मागासलेपण तपासणार आहे, त्याचा अहवाल देणार आहे, त्याचे मागासलेपणाचे निकष निश्चित करण्यात आलेले आहे। कशा प्रकारे बघता तुम्ही त्याकडे? नाही, चांगली गोष्ट आहे ना। एकतर मागासलेपण सुप्रीम कोर्टाचेच आदेश आहेत की मागासलेपण सिद्ध करण्यासंदर्भामध्ये त्याचे एक वेगळाच जजमेंट त्यांनी दिलेला आहे। तर मागासलेपण सिद्ध करणं हा एक आव्हानात्मक विषय आहेच। तो जोपर्यंत ते आव्हान आपण ओव्हरकम करत नाही तोपर्यंत हे आरक्षण मिळण्यासंदर्भामध्ये कायदेशीर अडचणी राहणारच आहेत। त्यामुळे हे पाऊल जे आहे राज्य सरकारचं योग्यच आहे। मागासलेपण सिद्ध करण्यासंदर्भातले जे काही मागास आयोग आहे, राज्य मागास आयोग, त्याने जे काही निकष ठरवले असतील त्याप्रमाणे त्यांनी जरूर तपासणी करावी। पण सॅम्पल सर्वे जो आहे तो मोठा असावा, व्यापक असावा। अट जी आहे 50%च्या मर्यादेची, ती एक त्यातनं देखील कसा मार्ग? सुप्रीम कोर्ट म्हणतं आहे की एक्सेप्शन्स कॅन मेड अंडर सम सर्कमस्टन्सेस। मग सर्कमस्टन्सेस म्हणजे आता तेच मागासलेपणासाठी जे काही निकष लावतो आपण, जे आता मागास आयोगाने ठरवलं आहे, ते निकष सुप्रीम कोर्टाने स्वीकारले मागासलेपणाचे, तर मग तो प्रश्न बऱ्याच अंशी दूर होईल। त्यामुळे पण हे ओव्हरकम, इंदिरा साहनीचं जे निकष आहेत ते ओव्हरकम करणं आवश्यक आहे। विश्व हिंदू परिषदेचं असं म्हणणं होतं की राम मंदिर ज्या प्रकारे आता तयार होत आहे आणि त्याची उद्घाटन देखील होणार आहे, अनेक पक्ष भाजपवर आरोप करतात की भाजप कुठेतरी लोकसभेच्या अनुषंगाने हे सगळं करत आहे। विश्व हिंदू परिषदेचं असं म्हणणं आहे की राम मंदिर बांधणीच्या आंदोलनामध्ये जर का भाजपने सुरुवातीला राजकीय पक्ष म्हणून उडी घेतली, आज त्याला फायदा होत असेल तर मग त्यात वावगं काय? नाही, प्रश्न टायमिंगचा आहे ना। असं आहे की लोकसभेच्या निवडणुका आणि हे सर्व त्या तोंडावर करणं एवढाच मुद्दा आहे। बाकी राम मंदिराच्या उद्घाटनाला कोणाला विरोध असल्याचं कारण नाही। आम्ही सर्व रामाला मानणारे आहोत, आम्ही रामभक्त आहोत। एक रामभक्त असणं कुठल्या एका पक्षाची मक्तेदारी असू शकत नाही। त्यामुळे हा विषय राजकीय होऊ शकत नाही। परंतु ह्याचा फायदा निवडणुकीच्या तोंडावर जे चालला आहे हा आक्षेपार्ह विषय आहे। निवडणूक झाल्यावरही करता आलं असतं ना, निवडणूक झाल्यावरसुद्धा राम मंदिर उद्घाटन करता आलं असतं। पण जेवढ्या घाई गर्दीने सुरू आहे तर रामाचा उपयोग राजकारणासाठी करायचं चाललं आहे का, असं लोकांच्या मनात येणं स्वाभाविक आहे। कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।